सर्वांना माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी होळीबद्दल थोडी आपल्या भाषेत सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपण नारळाचा उपयोग करतो, म्हणजे आपण नारळ होळीमध्ये अर्पण करतो, तर ते आपण का अर्पण करतो याबद्दलही मी थोडीशी माहिती सांगणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही कथा आहे अहंकाराची आणि त्याच्या पुढे उभ्या असलेल्या निस्सीम भक्तीची. चला तर मग ही गोष्ट आहे हिरण्यकशिपू या राजाची. तर त्याला त्याच्या ताकदीचा आणि त्याच्या ऐश्वर्याचा खूप गर्व झाला होता. म्हणून त्या राजाने सर्वांना सांगितले की कुणीही देवाची पूजा करायची नाही. पूजा ही फक्त माझीच झाली पाहिजे. आणि या गोष्टीमध्ये नवल म्हणजे त्याचाच मुलगा म्हणजेच भक्त प्रल्हाद हे विष्णूचे निस्सीम भक्त होते. तो काही केले हिरण्यकशिपूच्या कोणत्याही गोष्टी ऐकत नव्हता. तर हिरण्यकशिपूने त्याला मारण्याच्या सगळ्या युक्तीचा वापर करून पाहिला आणि त्यानंतर त्याला एकही फायदा झाला नाही. शेवटी या राजाने आपल्या बहिणीचा म्हणजेच होलिकाच्या मदतीने भक्त प्रल्हादांना मारण्याचा उपाय योजला. होलिकाला असे एक वरदान मिळालेलं होतं की तिला अग्निसुद्धा मारू शकणार नाही. आणि मग तिने भक्त प्रल्हादांना होळीमध्ये मांडीवर घेऊन बसण्याचा निर्णय घेतला. आणि यामध्ये सगळं काही उलट घडलं आणि यामध्ये भक्त प्रल्हादांना काही झालं नाही आणि होलिका मात्र या आगीमध्ये पूर्ण जळून खाक झाली. तर मग अशा प्रकारे भक्तीने अहंकारावर आणि वाईट शक्तीवर विजय मिळवला आणि तेव्हापासून होलिका दहनाची प्रथा चालू झाली. तर मग यामध्ये नारळ का अर्पण केलं जातं, तर चला आपण ते बघू. तर आपल्या धर्मामध्ये नारळाला फक्त फळ म्हणत नाहीत, तर त्याला एक विशिष्ट फळ म्हणजे श्रीफळ म्हणले जाते. श्री म्हणजे समृद्धी, शुभ्र आणि देवीच्या लक्ष्मी देवीचं हे दुसरं नाव आहे. म्हणून कोणत्याही शुभ कार्याला आपण या फळाचा वापर हा केलाच जातो. पूर्णतः या फळाला आपण मांगल्याचे प्रतीक म्हणतो. आणि आपण नारळाची जर रचना बघितली तर ती 3 भागात आहे. तर पहिलं म्हणजे नारळाचं कठीण कवच, तर तो झाला आपल्या अहंकार आणि त्यातील आतलं पाणी म्हणजेच त्या आपल्या आहेत भावना आणि आपलं मन. आणि त्यातीलच पांढरा भाग म्हणजे आपला पवित्र अंतरात्मा. तर याचा अर्थ म्हणजे आपण जेव्हा जेव्हा नारळ हे अग्नीमध्ये अर्पण करतो तेव्हा आपला अहंकार हा जळून जातो आणि आपलं पवित्र मन शुद्ध होतं आणि नवीन आयुष्याची सुरुवात करते. तर मग आपण हे अग्नीतच का टाकतो, तर आपण अग्नीला देव मानतो आणि अग्निदेव ही आपली प्रार्थना आपल्या आराध्य देवापर्यंत पोहोचवतात. म्हणूनच आपण अग्नीला साक्षी मानून हे सगळं अर्पण करत असतो. तर हे सर्व झालं धार्मिक सत्य. तर आपण यामागचं मनोवैज्ञानिक सत्य बघू. तर ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आणि हे बघा, आपल्या हाताने नारळ अग्नीत टाकतो तेव्हा आपल्या मेंदूला हा सरळ सिग्नल मिळतो की मी माझ्या चिंता, नकारात्मकता हे सर्व काही सोडून देत आहे. तर ही जी लेट इन गोची भावना आपल्या मनात रुजली जाते आणि त्यातूनच आपल्याला मानसिक शांतता मिळते. आणि हे सर्व करत असताना माणूस हा मनापासून प्रार्थनापूर्वक आपण हे करायला हवं. आणि दुसरं म्हणजे होळीपासून व्यवस्थित अंतर ठेवूनच आपण ही पूजा करायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण होळीमध्ये कसल्याही प्रकारचा प्लास्टिक आणि प्रदूषण होईल अशा वस्तू टाकू नका. कारण हेच होळीची पूजा म्हणजे हे शुद्धीकरण असतं. म्हणून आपण तिथे प्रदूषण बिलकुल करू नये. तर हे सर्व नारळ म्हणजे तुमची चिंता, अहंकार आणि आपल्या मनातील भीती आहे. या सगळ्या गोष्टी आपण आगीमध्ये सगळ्याला जाळून तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतं. म्हणून हे लक्षात ठेवा, तुमची जी सकारात्मकतेसाठी एक नवीन सुरुवात आहे. आणि एक मुख्य म्हणजे आपल्या काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी द्यावं लागतं. आणि म्हणूनच नारळ देऊन ही संकल्पना आपण केली जाते. आणि ही होळीसमोर केलेली इच्छा ही कधीच आपली पुरी राहू शकत नाही. आणि त्याचबरोबर ही भावना आपल्या मनात कृतज्ञता निर्माण करते. आणि मानसशास्त्रानुसार कृतज्ञ माणूस हा नेहमी आनंदित असतो. आणि ही विधी आपल्याला समाधान, नम्रता शिकवते. तर होलिका दहन हा सर्वांचाच सण असतो. सर्व गावा मिळून चौकामध्ये हा सण साजरा केला जातो. आणि या सणाला सामूहिक सकारात्मकताही म्हणली जाते. आणि यावेळेस केलेली प्रार्थना ही इतकी प्रभावशाली असते की आपली कोणतीही प्रार्थना, होळीच्या समोर केलेली प्रार्थना ही खाली जात नाही असं म्हटलं जातं. तर या सगळ्यामध्ये आपण नारळच का निवडला असेल, तर नारळ हा सहज उपलब्ध होणारं फळ आहे आणि ते टिकाऊसुद्धा असतं.
त्याचबरोबर याचा नैसर्गिकसुद्धा आणि त्याचबरोबर हे फळ नैसर्गिकसुद्धा आहे. आणि मग हळूहळू हे नारळच फळ वापरायचं ही एक परंपरा होऊन गेली. आणि होलिका दहन आपल्याला याचबरोबर शिकवते की जुनी दुःख अहंकार सोडून नवीन सुरुवात करायची. आणि नारळ सोडून आपण असा संकल्प करायचा की ह्या वाईट गोष्टी सोडून आपण एक चांगल्या नवीन गोष्टीचा संकल्प करायचा आणि नवीन गोष्टी अनुकरण करायच्या. तर धन्यवाद सर्वांना. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.